महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. मिलिंद प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आपण मागच्या 4 महिन्यापासून पठन आणि विश्लेषण करत आहोत. आणि यामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेले ज्या काही उपदेश आहेत तर ते उपदेश प्रश्न उत्तराच्या अनुषंगाने भंते नागसेन आणि राजा मिलिंद यांच्या संवादातून या ठिकाणी ते पटवून देण्याचा प्रयत्न भंते नागसेन या ठिकाणी करत आहेत. तर हनुमान वर्ग एक अतिशय सुंदर असं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे बुद्धाला आपण पाहिलं काय. तर बुद्धाला जरी पाहिलं नसलं तरी बुद्धाने जो काही आपल्याला उपदेश दिलेला आहे 37 बोधिपक्षीय धर्माच्या माध्यमातून, तर तो उपदेश आजही कायम असल्यामुळे बुद्धाला जरी आपण पाहिलं नाही तरी मात्र बुद्ध होऊन गेले. यावर फार चांगलं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर जसा एक आर्किटेक्ट सुंदर अशा नगराची रचना करतो त्याचप्रमाणे बुद्धाने सुद्धा एक धम्मनगरी बसवलेली आहे. आणि ही भगवान बुद्धाने बसवलेली जी नगरी आहे त्या नगरीमध्ये फुलाचं दुकान आहे, सुगंधाचं दुकान आहे, फळाचं दुकान आहे, औषधीचं दुकान आहे, रसद्रव्याचं दुकान आहे, अमृताचं दुकान आहे आणि रत्नांचं दुकान आहे. तर या पद्धतीनं या विविध गोष्टींचं, विविध वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे दुकानं आपल्याला या धम्मनगरीमध्ये पाहायला मिळते. तर एक प्रकारे सुंदर अशी भगवान बुद्धाची ही नगरी आहे आणि सुंदर या भगवान बुद्धाच्या नगरीमध्ये सुंदर सुंदर दुकानं वेगवेगळ्या पद्धतीची थाटलेली आहे. फुलांच्या दुकानामध्ये आपल्याला दुःख संज्ञा, अनित्य संज्ञा, अनात्म संज्ञा, अशुभ दुष्परिणाम संज्ञा, त्याज्य संज्ञा, विराग संज्ञा, निरोध संज्ञा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, मरणानुसती, कायागता सती, तर इत्यादी या बाबी भगवान बुद्धाच्या नगरीमध्ये थाटलेल्या फुलांच्या दुकानामध्ये आपल्याला दिसून पडते. आणि त्या आपल्याला जे काही पाहिजे त्यातलं आपण कार्यरूपी मूल्यवान द्रव्य देऊन आपण त्या दुकानामध्ये जे काही त्याची किंमत आहे ती चुकवून, नाही का, किंमत म्हणजे अर्थातच आपल्या काया वाचा मनाच्या कर्मांना सुधारून, आपल्या काया वाचा मनाच्या द्वारे कुशल कर्म करून त्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी हे मूल्य चुकवावं लागतं, काही सोडावं लागते, काही चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आणि अशा पद्धतीचं मूल्य आपण चुकवून ह्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या चांगल्या वस्तू आहेत, तर त्या आपण आत्मसात करत जातो. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की फळांच्या दुकानामध्ये सुद्धा 4 पद्धतीची फळं आहेत: श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहतपद. हे 4 प्रकारचे फळं यासाठी सुद्धा प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही मूल्य चुकवावं लागतं आणि बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करत 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 आपल्याला ते फळं प्राप्त करता येते. त्याप्रमाणे आपण बघितलं की भगवान बुद्धाच्या दुकानामध्ये रसायन सुद्धा आहेत आणि त्या रसायनांना 4 आर्य सत्य म्हटलेलं आहे: दुःख, दुःख निरोध, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. तर भगवान बुद्धाच्या हे जे 4 सत्य आहे ते खऱ्या अर्थानं धम्माचा सार आहे. आणि हा धम्माचा सार आपण समजून घेतलं म्हणजे धम्मरूपी जे रस आहे ते आपण प्राशन केलं तर आपल्याला दुःखातून मुक्ती मिळू शकते. म्हणून सब्बरसंग धम्मरसंग जिनाती हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर भगवान बुद्धाचे जे काही औषधाचं दुकान आहे त्या औषधाच्या दुकानामध्ये 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रदान, 4 रिद्धिपाद, 5 इंद्रिय, 5 बळ, सप्तबोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग
तर हे 37 बोधीपक्षीय धर्म आहे, हे ते यामध्ये जे जे काही विविध बाबी आलेल्या आहेत ते म्हणजे बुद्धाने सांगितलेलं औषध आहे. या औषधाला प्राशन करून आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो, है ना. आणि म्हणून या औषधाच्या दुकानातून आपण ते औषध प्राशन केलं पाहिजे किंवा ते औषध आपण आत्मसात केलं पाहिजे. अशा पद्धतीनं भगवान बुद्धाने सांगितलेला मार्ग, तर या मार्गाला आपण अनुसरलं पाहिजे. या उदाहरणावरून खूप चांगल्या पद्धतीनं भंते नागसेनांनी सांगण्याचा प्रयत्न केला. भंते नागसेनांनी सांगितलं की बुद्धाच्या या नगरीमध्ये असलेल्या दुकानांमध्ये अमृताचं सुद्धा दुकान आहे आणि त्या अमृताला कायागता स्मृती म्हटलेलं आहे. कायागता स्मृतीला अमृत म्हटलेलं आहे, अमृत. आणि म्हणून जो भिक्खू कायागता सतीचा अभ्यास करतो तो भिक्खू खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्त होत असतो, है ना. तर अशा पद्धतीनं हे अमृताचं दुकान सुद्धा आपल्याला मिळते. मग या नगरीमध्ये आपल्याला रत्नांचं दुकान सुद्धा मिळते. तर आपण बघितलं कोणते कोणते रत्न आहे, तर शील रत्न, समाधी रत्न, प्रज्ञा रत्न, विमुक्ती रत्न, विमुक्ती ज्ञान दर्शन रत्न, प्रतिसंविधा रत्न आणि बोधी अंग रत्न, सत्यबोधांग ज्याला म्हटलेलं आहे. आणि मग यामधल्या प्रत्येक अंगाचं थोडं थोडं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. शील रत्न कोणते, तर भिक्खूंचे शील, पंचशील, त्यानंतर अष्टशील, त्यानंतर दसशील, इंद्रिय संवरशील, आजीव परिशुद्धशील, आजीविका शुद्ध करण्यासाठी आपण आपल्या ज्या काही आजीविकेचे साधनं वापरतो त्या संदर्भाने आपण काही प्रतिज्ञा घेत असतो आणि त्या पद्धतीचा आपला व्यवसाय आपण निवडत असतो. तो सम्यक असला पाहिजे, अशी सम्यक आजीविकेमध्ये आपल्याला भगवान बुद्धाची शिकवण आलेली आहे. आणि म्हणून धम्ममार्गावर मार्गक्रमण करीत असताना आपल्या उपजीविकेचे साधनं आपण सम्यक पद्धतीनं निवडले पाहिजे ना, ती सम्यक असली पाहिजे. तर त्यातून कोणाचं शोषण होता कामा नये, त्यातून कोणाचा अपमान होता कामा नये, त्यातून कोणाची हानी होता कामा नये. इतरांचं आर्थिक शोषण करून किंवा इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीच्या उपजीविका या सम्यक उपजीविकेमध्ये येत नाही, हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीचं दुकान आणि अशा पद्धतीच्या दुकानामध्ये मिळणारी ही जे काही वस्तू आहे ते वस्तू आपण प्राप्त केल्या पाहिजे. तर या दुकानामध्ये समाधी रत्न सुद्धा आहे. तर समाधीचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले आहे ना. तर ह्या समाधीच्या माध्यमातून सुद्धा आपण बुद्धत्वापर्यंत पोहोचू शकतो आणि ते रत्न आपण प्राप्त केले पाहिजे, अशा पद्धतीची शिकवण सुद्धा यामध्ये दिलेली आहे. मग आहे विमुक्ती रत्न, विमुक्ती ज्ञान, म्हणजे विमुक्ती रत्न, तर आपण निर्वाणाला प्राप्त करतो या मार्गाने जाऊन. विमुक्ती ज्ञान दर्शन सुद्धा हे एक रत्न आहे, म्हणजे विमुक्तीचं ज्ञान आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून प्राप्त होत असते. तर अशा हा बाबी आपल्याला या ठिकाणाहून प्राप्त होत असतात. प्रतिसंविधा रत्न हे सुद्धा एक आलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 3-4 बाबींचा उल्लेख यामध्ये आलेला आहे. मग सत्यबोधांग हे सुद्धा एक रत्न आपण आत्मसात केलं पाहिजे. त्यामध्ये आपण पाहिलं की 7 स्मृती बोधांगाचा उल्लेख काल आपण संक्षिप्तपणे का होईना परंतु ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रक्षब्दी, समाधी आणि उपेक्षा. तर याचा अर्थ सुद्धा आपण काल थोड्या अंगाने का होईना पण तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर या गोष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःमध्ये विकसित करत जावं लागतात, जाणीवपूर्वक विकसित करत जावं लागतात. आणि जसा जसा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतःमध्ये विकास करत जातो तर यालाच काय म्हटलेलं आहे, अलंकार म्हटलेला आहे. तर आपण हे आंतरिक अलंकार खऱ्या अर्थानं आत्मसात केले पाहिजे, परिधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे अलंकार जेव्हा आपण खऱ्या अर्थानं म्हणजे त्याचा अंगीकार करतो, स्वीकार करतो किंवा परिधान करतो, तेव्हा आपलं सौंदर्य अधिकच खुलून दिसते. म्हणून अशा या आंतरिक सौंदर्याला खुलवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर हे अधिक जास्त महत्त्वाचं आहे असं आपल्याला यामध्ये दिसून पडते. त्यानंतर सर्व वस्तूंचे दुकान सुद्धा आपल्याला दिसून पडते. तर त्यामध्ये नवअंगाने युक्त बुद्ध वचन, शारीरिक धातू, बुद्धांनी उपभोगात आणलेल्या काही वस्तू आपल्याला दिसून पडतात. बुद्धांचे चैत्य स्तूप आपल्याला दिसतात. बुद्धांनी निर्माण केलेला संघ ना,
अशा पद्धतीनं सर्व वस्तूंच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून पडतात. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या या नगरीमध्ये अनेक लोक वास्तव्य करतात. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक जाणणारे, जातक कथा जाणणारे, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय जाणणारे लोक त्यामध्ये राहतात. तर वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीचे लोक आपल्याला या बुद्धनगरीमध्ये पाहायला मिळतात. आणि या सगळ्या दुकानातून काही ना काही खरेदी करून ते तृष्णारहित, मोहरहित, दोषरहित, अनाश्रव आणि उपादानांचा नाश करणारे असे हे लोक आपल्याला या ठिकाणी दिसून पडतात. म्हणजे बुद्धाने थाटलेल्या या नगरीमध्ये भगवान बुद्धाच्या अनुषंगाने जे काही वस्तूंचं दुकानं या ठिकाणी थाटलेल्या, औषधांची, अमृतांची विविध दुकानं थाटलेली आहेत. या दुकानातून जे काही आपण खरेदी करतो त्यातून आपण आसक्तीरहित होतो, आपण दोषरहित होतो, आपण मोहरहित होतो, अनाश्रव होतो. आश्रवातून आपली मुक्ती होते, तृष्णेतून आपली मुक्ती होते. आणि उपादान कारणांचा, ही जी काही आसक्ती आहे ते आसक्तीची जी काही कारणं आहेत त्या आसक्तीच्या कारणांचाच आपण काय करतो, नाश करत असतो. अशी ही भगवान बुद्धाने वसवलेली अतिशय महत्वाची अशी ही नगरी आहे. आणि त्या नगरीचे आपण रहिवासी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना. तर असा हा उपदेश या ठिकाणी आलेला आहे. मग बुद्धाच्या नगरीमध्ये धुतांग धारण करणारे, ध्यान करणारे विविध पद्धतीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. बुद्धिमान, शांत, निर्लोभ, संतुष्ट लोक, ध्यानी लोक, तर सरळ मार्गावर चालणारे लोक, फळ प्राप्त केलेले लोक, निर्वाण प्राप्त केलेले लोक, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हत पद निर्वाण प्राप्त केलेले लोक. तर ह्या पद्धतीनं विविध पद्धतीचे लोक आपल्याला भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण हेही बघितलं की त्यातले जे काही अतुल्य गुणवंत लोक आहे, अनासक्त आहे, अनंत ज्ञानी आहे, अतुल्य यश ज्यांनी प्राप्त केलेला आहे आणि ज्यांनी प्रज्ञेचा सर्वोच्च बिंदू प्राप्त केलेला आहे, अशा या धम्मनगरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला धम्मसेनापती असं म्हटलेलं आहे. नगर वसवलं, एखादी राज्य एखाद्या राजाने वसवलं तर त्या राज्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात है ना. तर याच पद्धतीनं या धम्मनगरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांना आभूषित करणारे लोक सुद्धा आहे. तर या पद्धतीनं आचरण करणाऱ्या व्यक्तीला किंवा भिक्खूला त्या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे, धम्मसेनापती म्हटल्या गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं जे भिक्खू बुद्धिमान आहे, प्रतिसंविधा ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे, जे बुद्धिमान आहे, आकाशगमन करणारे आहे, अशा पद्धतीचे जे भिक्खू आहे त्या भिक्खूंना धार्मिक सल्लागार म्हटलेलं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. तर आपल्याला यापैकी काही ना काही बनता आलं तर अधिकच चांगलं नाही का. यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्याला सुद्धा धम्मसेनापती बनता आलं पाहिजे. तर धम्मसेनापती आपण जरी बनू शकलो नाही, परंतु आपण धार्मिक सल्लागार बनू शकतो. आपण दृष्टी देणारा बनू शकतो. तर या अनुषंगाने आपण नक्कीच विचार केला पाहिजे की स्वतःच्या दृष्टीचा विकास करत करत आपल्याला दुसऱ्यांमध्ये सुद्धा दृष्टीचा विकास होईल. या अनुषंगाने काही ना काही आपल्याला सुद्धा योगदान देता आलं पाहिजे. तरच ही बुद्धाची नगरी अधिक व्यापक होईल, अधिक फळेल, फुलेल आहे का. आणि यातच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आपला आदर्श मानतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नांना सुद्धा आपल्याला हातभार लावता येईल. म्हणजे केवळ हे जे काही आपण ऐकत आहोत ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. त्या पद्धतीची आपली स्वतःची काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे आपला विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनातून. आणि तेवढं सक्षम आपल्याला बनायचं आहे. आणि तेवढं सक्षम बनून भगवान बुद्धाचा धम्म प्रतिष्ठापित करण्यासाठी, इतरांमध्ये जो काही दृष्टी आहे त्या दृष्टीला वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला सुद्धा यापैकी काही ना काही आपल्याला पद मिळवायचं आहे ना. जे पद मिळवायचं आहे यासाठी नाही की लोकांमध्ये आपल्याला मिरवायचं आहे, नाही, तर स्वतःच्या उन्नतीसाठी आणि स्वतःच्या उन्नतीतून लोकांच्या उन्नतीसाठी. तर बोधिसत्वामध्ये हा गुण आपल्याला दिसून पडतो. आणि म्हणून स्वतःमध्ये बोधिचित्त उत्पन्न करण्यासाठी आपण प्रयत्नरत असलं पाहिजे.
त्यातून आपलाही विकास आणि इतरांचाही विकास, नाही का, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला काही नगर प्रज्योतक सुद्धा दिसून येतात, काही धम्मरक्षक सुद्धा आपल्याला दिसून येतात, जे धम्मधर असतात, विनयधर असतात, प्रातिमोक्षाला धारण करणारे असतात, कडक म्हणजे कडकपणे शिलाचं पालन करणारे असतात. आणि जे कडकपणे शिलाचं पालन करतात, काटेकोरपणे शिलाचं पालन करतात, त्यांना धम्मरक्षक म्हटलं गेलेलं आहे. ते धम्माचं रक्षण करत असतात ना, म्हणून आपल्याला सुद्धा धम्मरक्षक बनता आलं पाहिजे. त्यानंतर असं म्हटलेलं आहे की विनय जाणणारे, विनय कोविद, जड हलके, सत्कार्य असत्कार्य, उत्थान देशना, विग्रह निग्रह, प्रतिकर्म प्रतिसारण, कुशल विनयामध्ये परमोच्च बिंदू प्राप्त करणारे, हे महत्वाचं आहे. कुशल विनयामध्ये परमोच्च बिंदू प्राप्त करणारे आहे, अशा लोकांना काय म्हटलेलं आहे? रूपदक्ष म्हटलेलं आहे. जे दक्ष आहेत, स्वतःच्या विनयाविषयी दक्ष आहेत, काटेकोरपणे पालन करणारे आहेत विनयाचं, तर असे सुद्धा लोक आपल्याला बुद्धाच्या या धम्मनगरीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांना रूपदक्ष असं म्हटलेलं आहे. मग आपण बघितलं की जे शिलाचरण करणारे लोक आहे, काही फळ प्राप्त करणारे लोक आहे, त्यांना फूल विकणारा माळी असं म्हटलेलं आहे. महाश्रेष्ठ भावनेला प्राप्त केलेलं आहे, बहुजनांना अनुकूल व प्रिय आहेत. तर अशा लोकांना फूल विकणारा माळी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर फळ विकणारा माळी सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. जे 4 फळांपैकी कुठलं ना कुठलं फळ प्राप्त करतात, अशा लोकांना फळ विकणारा माळी असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फळ विकणारा माळी सुद्धा या भगवान बुद्धाच्या धम्मनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जे श्रेष्ठ शिलाच्या श्रेष्ठ सुगंध आणि सुगंधित आहेत, असे सुगंध विकणारे सुद्धा भगवान बुद्धाच्या या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे किती सुंदर अशी कल्पना या भगवान बुद्धाच्या नगरीची केलेली आहे, आणि ही सुंदर अशी कल्पना खरोखरच आपल्यामध्ये प्रेरणा जागवणारी आहे. तर आपल्याला सुद्धा यापैकी काही ना काही बनता आलं पाहिजे. सुगंध विकणारे का होईना, पण आपल्याला सुगंध विकणारे सुद्धा आपल्याला बनता आलं पाहिजे. आणि ते आपण शिलाचरणावर आरूढ होऊनच आपण सुगंध विकणारे बनू शकतो, है ना. आपल्याजवळ असेल तेच विकू ना आपण. आपल्याजवळ जे असेल तेच आपण देऊ शकतो. मग आपल्यामध्येच नसेल तर आपण ते इतरांना कसं काय देणार? आणि म्हणून आपल्याला शिलाच्या सुगंधाने इतरांना सुगंधित करायचं असेल तर तो सुगंध स्वतःमध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि हा सुगंध केवळ आणि केवळ आपण शिलाचरण करूनच निर्माण करू शकतो. तर हे गोष्ट खरोखर म्हणजे आपल्याला चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. तर यावर सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे. त्याप्रमाणे या धम्मनगरीमध्ये स्वतंत्र ज्ञान पिपासू असे सुद्धा लोक आहे. त्यानंतर आपण बघितलं की जे भिक्खू रात्रीच्या पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत जागत राहून साधना करण्यामध्ये रत असतात, संक्रमण करतात, भावनांची साधना करण्यामध्ये रत असतात, क्लेश दूर करण्यात सतत प्रयत्नशील असतात, अशा या धम्मनगरीमध्ये राहणाऱ्या लोकांना नगर पहारेकरी असं म्हणतात. नगर पहारेकरी ते पहारा देतात. कशावर? आपल्या मनावर पहारा देतात. स्मृतीचा सराव करणे म्हणजे आपल्या मनाचं रक्षण करणे, आपल्या मनाचा आपल्या मनावर पहारा देणे, सतत जाणत राहणे जागृत अवस्थेमध्ये. एखादी पहारेकरी काय करतो तर तो सतत जागृत राहतो. तो त्या ठिकाणी एक चेअर टाकून बसून असेल तर तो झोपत नाही रातभर, तो जागृत अवस्थेमध्ये राहतो. त्याची ते ड्युटी आहे. म्हणून आपली सुद्धा ही ड्युटी आहे की आपण सुद्धा आपल्या कायावाच्या मनाच्या संदर्भाने जे काही कर्म करतो त्या संदर्भाने आपण जागृत असलं पाहिजे. भावना त्यालाच म्हटतात, ती साधना आपण केली पाहिजे. आणि अशा पद्धतीची साधना जो करतो, आपल्या मनावर निग्रह साधतो, आपल्या मनाची चौकशी करतो, आपल्या मनावर पहरेदारी करतो, त्याला नगर पहरेकारी म्हटलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा हा नगर पहरेकारी आपल्यालाही सुद्धा बनता येईल, नाही का. त्यानंतर म्हटलेलं आहे की बुद्ध वचनांचा अर्थ ज्याला माहित आहे, व्यंजन, तर्क, कारण, हेतू व उदाहरणासहित जे पाठ करतात, अनुपाठ करतात, त्याविषयी बोलतात, चर्चा करतात, त्यांना भगवान बुद्धाच्या धम्म नगरीमध्ये काय म्हटलेलं आहे? धम्म अपर्णिक म्हटलेलं आहे. धम्म अपर्णिक. तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या लोकांची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे, ज्यांना बुद्धाने सांगितलेल्या वचनांचा अर्थ माहित आहे. वचन माहित आहे, त्याचा अर्थ माहित आहे, त्याचं व्यंजन माहित आहे,
त्याच्यावर तो तर्क करू शकतो, जसे तर्क इथे नागसेनानी केलेला आहे ना. तर त्याचे कारण माहित आहे, त्याचा हेतू माहित आहे की त्या गाथेचा अर्थ काय आहे आणि त्या गाथेचा हेतू काय आहे नेमका, का ते कशासाठी समजवण्यात आलेलं आहे, ते तत्व, त्या तत्वाचा अंगीकार केल्यामुळे कोणता फायदा होतो, ते कारण सुद्धा ज्याला माहीत असतात आणि त्याविषयी नेहमी जे लोक चिंतन करतात, त्या चिंतनातून ते बोलतात, चर्चा करतात, इतरांना पटवून देतात, अशा लोकांना धम्म अपर्णिक असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा धम्म अपर्णिक बनता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की धम्मरत्नाच्या उपभोगाद्वारे, आगमसुत्ताच्या अध्ययनाद्वारे भोगवान व धनसंपन्न आहेत. निर्देशित स्वर, व्यंजन, लक्षण व शोधाच्या द्वारे ज्ञानाची व्याप्ती वाढविणारे आहेत. तर हे मोठे मोठे शब्द जरी आपल्याला या ठिकाणी दिसत असले तरी या सगळ्या शब्दांचा जो सूर आहे किंवा या शब्दांचा जो प्रतिअर्थ आपल्याला दिसून पडतो तो हेच दिसून पडतो की आपण खूप उत्तम रीतीने धम्म जाणला पाहिजे, अतिशय बारीकीने आपण त्याचा अर्थ जाणला पाहिजे आणि त्याचा अर्थ, त्या पाठीमागची बुद्धाची भूमिका काय आहे आणि ते कशासाठी त्याचा उपदेश केलेला आहे, त्यात कोणतं तत्व दडलेलं आहे, कोणता बोध दडलेला आहे, याचं आपल्याला आकलन झालं पाहिजे. आणि असं ज्याला आकलन होते त्या भगवान बुद्धाच्या नगरामध्ये त्याला धम्मश्रेष्ठी म्हटलेलं आहे, धम्मश्रेष्ठी म्हटलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला बुद्धाच्या धम्मनगरीमध्ये प्रसिद्ध धर्मवादी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रसिद्ध धर्मवादी, आता हे प्रसिद्ध धर्मवादी कोण आहे, तर जे भिक्खू उदार धर्मदेशनेचा शोध घेतात, विभाजन करतात, बुद्धाच्या धम्माला विभाजित करून 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 सांगतात, निर्देशांच्या विषयी अभ्यस्त आहेत. बुद्धाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं ते काटेकोरपणे पालन करतात. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना एक प्रकारे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, प्रज्ञा उत्पन्न झालेली आहे आणि शिक्षा व गुणाच्या सर्वोच्च बिंदूला प्राप्त करतात. तर बुद्धाने जे काही शिक्षा आपल्याला दिली आहे, चार म्हणजे प्रतित्य समुत्पाद असेल किंवा आर्य अष्टांगिक मार्ग असेल किंवा चार आर्य सत्य असेल, बुद्धाने सांगितलेल्या ह्या जे काही शिक्षा आहेत त्या शिक्षा तो पूर्णपणे आत्मसात करतो, त्यांच्या संपूर्ण सर्वोच्च बिंदूला तो प्राप्त करतो, त्या गुणांच्या सर्वोच्च बिंदूला तो प्राप्त करतो. बुद्धाने जे जे उपदेश दिलेले आहेत ते उपदेश तो पूर्णपणे आत्मसात करून त्याच्या सर्वोच्च बिंदूला तो प्राप्त करतो, म्हणजे तिथपर्यंत तो पोहोचतो, प्राप्ती करून घेतो. तर अशा बुद्धाच्या धम्मामध्ये राहणाऱ्या, त्या धम्मनगरीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्ध धर्मवादी असं म्हणतात. वेगवेगळ्या उपमा किंवा वेगवेगळे पद किंवा वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मग ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाचे धम्मनगर चांगल्या प्रकारे विभागून तयार करण्यात आलेले आहे, विभाजन केलेलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची त्यामध्ये एक प्रकारे मांडणी केलेली आहे. जसं आपल्या नगरीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींची मांडणी करतो नाही का, तर त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाची ही नगरी सुद्धा एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं विभागून तयार करण्यात आलेली आहे, व्यवस्थितपणे मोजून मापून तयार करण्यात आलेली आहे आणि ही नगरी परिपूर्ण आहे, सुव्यवस्थित आहे. त्यामध्ये सुव्यवस्थित दरवाजे आहे आणि त्या दरवाजातून त्यावर प्रहार करण्याचे धाडस कुणामध्येही नाही, अशी ही धम्मनगरी. ज्या धम्मनगरीचं सगळे काय करतात, रक्षण करणारे आपल्याला दिसत आहेत, प्रहरी आपल्याला दिसत आहेत, धम्म अपर्णिक आपल्याला दिसतात, प्रसिद्ध धर्मवादी या ठिकाणी आपल्याला दिसून पडतात, ज्ञान पिपासू आपल्याला या ठिकाणी दिसून पडतात, धम्म रक्षक आहे, फूल विकणारे माळी आहेत, सुगंध विकणारे लोक आहेत. तर वेगवेगळ्या जबाबदारी पार पाडणारे लोक या धम्मनगरीमध्ये आपल्याला दिसून पडतात आणि हे प्रत्येक लोक आपापली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहे. आणि या धम्मनगरीमध्ये काही जे काही दरवाजे उभारलेले आहेत ते दरवाजे इतके सशक्त आहे की त्या दरवाजाला पार करून आतमध्ये शिरण्याचं कुणाचंही धाडस होत नाही, इतके ते तटबंदी केलेली आहे त्या धम्मनगराची, इतकी तटबंदी केलेली आहे ना. तर या पद्धतीनं भगवान बुद्धाचं नगर किती सशक्त आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून पडते. आणि या कारणामुळेच, या हेतूमुळेच, या तर्कामुळेच आणि या अनुमानामुळेच असे माहीत होते की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहे.
आता इतका सारा हा जो संदर्भ आलेला आहे, हा साराच्या सारा जो संदर्भ आहे तो कशासाठी आहे? तर राजाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जो सुरुवातीलाच राजाने प्रश्न विचारलेला आहे, आणि तो प्रश्न कोणता होता? तो प्रश्न होता, आपण बुद्धाला पाहिले आहे काय? आपण बुद्धाला पाहिले आहे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर देत देत बुद्ध होऊन गेले, आणि ते स्पष्ट करण्यासाठी बुद्धाने जे जे काही आतापर्यंत या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचा उल्लेख करत 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 आता या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख झाल्यानंतर ते म्हणतात की राजा, या सगळ्या गोष्टीवरून हे सिद्ध होते की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. उत्तम प्रकारे विभागून तयार केलेला सुंदर नगराला पाहून अनुमानाने नगर अभियंता तो कळून येतो. हे दिसून पडते की या नगरीचा वसवणारा नगर अभियंता कोण आहे? तर या सुंदर अशा नगराला वसवणारा श्रेष्ठ असा नगर अभियंता जर कोणी असेल तर तो भगवान बुद्ध आहे, असं या ठिकाणी ते अधोरेखित करतात, सांगतात. त्याच प्रकारे लोकनाथ भगवान बुद्धाचे श्रेष्ठ धम्मपूर पाहून अनुमानाने असे कळते की भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत. लोकनाथ भगवान बुद्धालाच म्हटलं गेलेलं आहे. आणि भगवान बुद्धाची ही नगरी कशी आहे? तर श्रेष्ठ आहे. धम्मपूर, धम्मपूर असं सुद्धा त्याला नाव दिल्या गेलेलं आहे. तर त्या नगरीला काय नाव आहे? धम्मपूर असं नाव आहे. जसं माझ्या गावाला बल्लारपूर असं नाव आहे, तसंच भगवान बुद्धाने वसवलेल्या त्या धम्मनगरीला नाव आहे, आणि ते नाव म्हणजे धम्मपूर असं हे श्रेष्ठ असं नाव आहे. आणि ही नगरी बुद्धाने वसवली असल्यामुळे भगवान बुद्ध होऊन गेलेत असं या ठिकाणी सिद्ध होते आहे. म्हणून ते म्हणतात की समुद्रामध्ये लाटांना पाहून लोक अनुमानाने असे जाणतात की जेव्हा ह्या लाटा अशा दिसतात तर तो समुद्र सुद्धा विशाल असेल. समुद्राच्या लाटा पाहून त्या महासमुद्राची विशालता जशी आपल्याला कळते, तसंच ह्या धम्मनगराची विशालता सुद्धा, महानता सुद्धा आपल्याला कळत असते. तसेच बुद्धाला शोक रहित, सर्व विकारांना पराजित करणारे, तृष्णेचा नाश करणारे, भवसंसारापासून मुक्त व सर्व जगामध्ये त्यांच्या धम्मरूपी लाटांचा विस्तार पाहून अनुमानाने असे माहीत होते की बुद्ध प्रथम असले पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला हा अनुमान काढता येते, तर्काने हे सिद्ध करता येते, आणि इतरही ज्या बाबी आहेत त्या बाबींच्या माध्यमातून हे सिद्ध करता येते की बुद्ध हे झालेले आहेत, बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि बुद्ध काय आहेत? तर बुद्ध प्रथम असले पाहिजे, अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख आलेला. अतिशय उंच पर्वताला पाहून अनुमानाने असे जाणता येते की जेव्हा हा एवढा उंच पर्वत आहे तेव्हा तो हिमालयाचाच पर्वत असला पाहिजे. तर हिमालयीन पर्वतरांगा ज्या आहेत त्या हिमालयीन पर्वतरांगामध्ये विविध पद्धतीचे पर्वत आपल्याला दिसून पडतात, आणि म्हणून आपण त्या सर्व पर्वतांना एकत्रितपणे हिमालयीन पर्वत असं म्हणत असतो. तर त्या हिमालयीन पर्वतरांगामध्ये काही छोटा, काही मोठा, काही वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पर्वत पाहायला दिसतात. म्हणून भगवाच्या या धम्मनगरीमध्ये, भगवान बुद्धाने निर्माण केलेल्या या धम्मनगरीमध्ये भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो धम्म काय आपल्याला मिळवून देतो? तर आपल्याला शांती, निर्मल अशी अवस्था आणि निर्वाण प्राप्त करून देणारा असा हा भगवान बुद्धाचा धम्म आहे. तो स्थिर आहे, सुप्रतिष्ठित आहे, चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठापित केलेला आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो आहे. स्वाख्यातो भगवता, सुआख्यात केलेला आहे. भगवंताचा धम्म कसा आहे? सुआख्यात केलेला आहे, चांगल्या पद्धतीनं प्रकाशित केलेला आहे, चांगल्या पद्धतीनं पटवून दिलेला आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको. इथेच अनुभव घेण्याजोगा आहे. अकालिको आहे, तो काळाच्या बंधनात बांधता येत नाही त्याला, इथेच फळ देणारा आहे. संदिट्ठिको अकालिक एही पस्सिको, या आणि पहा, असा हा बुद्धाचा धम्म आहे. तो असा श्रेष्ठ आहे. अकालिको एही पस्सिको, है ना. तर बुद्धाचे जे काही, धम्माचे जे काही गुण आहे ते धम्माचे सगळे गुण आपल्याला धम्मवंदनेमध्ये पाहायला मिळतात. आणि अतिशय असा हा मौलिक जो धम्म आहे तो आपल्याला आपल्या मनाला स्थिरता प्राप्त करून देतो, सुप्रतिष्ठित करतो आपल्या मनाला. आणि त्या पर्वताला पाहून जसं आपण अनुमान लावतो आणि आपल्याला कळते की ते जे आहे पर्वत ते हिमालयीन पर्वताचा भाग आहे, तसंच भगवान बुद्ध कसे आहेत? तर त्या पर्वतासारखे श्रेष्ठ आहेत, अचल आहेत, अडिग आहेत, असं आपल्याला या ठिकाणी दिसून पडते.
आणि याहून भगवान बुद्धाची श्रेष्ठता आपल्याला कळते, भगवान बुद्धाच्या धम्माची श्रेष्ठता आपल्याला कळते. तर ज्याप्रमाणे हत्तीच्या पायांना पाहून लोक अनुमानाने जाणतात की हत्ती फार मोठा आहे, हत्तीचा पाय आणि त्या हत्तीच्या पायाचा ठसा यावरून आपण सहजगता रित्या अनुमान लावू शकतो की हा ठसा जो आहे तो कोणाचा आहे, हत्तीचा आहे, नाही का. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे, जो आत्मसात करतो आपण, त्यावरून आपल्याला अंदाज मिळते की बुद्धाचा धम्म सुद्धा किती महान आहे. आणि भगवान बुद्धाचा धम्म एवढा महान असेल तर ह्या धम्माचा आविष्कार करणारे भगवान बुद्ध किती महान असतील याची एक सहजपणे आपल्याला कल्पना येत असते. कासव घाबरलेला पाहून अनुमानाने असे जाणतात की मृग राजाच्या डरकाळीने कासव घाबरलेला असावा. मृग राजाच्या डरकाळीने कासव काय होतो, घाबरतो. कशामुळे? मृग राजाच्या डरकाळीने. त्याचप्रमाणे अन्य तैर्थिंकांना घाबरलेले पाहून अनुमानाने असे कळते की धम्मराज बुद्धाने गर्जना केली असावी. तर बुद्ध जेव्हा गर्जना करतात तेव्हा सगळेच घाबरतात, सगळे शांत होतात आणि फक्त बुद्धाची गर्जना आपल्याला आसमंतामध्ये दुमदुमताना दिसते. आणि ती डरकाळी जेव्हा भगवान बुद्ध फोडतात त्यावेळेस सगळेच शांत होऊन जातात. जसं जंगलाचा राजा सिंह हा जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा त्या जंगलामध्ये असणारे सर्व प्राणी शांत होतात. मग तिथे कोणाचाच आवाज ऐकू येत नाही, फक्त सिंहाचा आवाज ऐकू येतो. अशा या जम्बूद्वीपामध्ये, अशा या सृष्टीमध्ये जर धम्मराजा कोणी असेल तर ते भगवान बुद्ध आहे. आणि भगवान बुद्धाची जी काही वाणी आहे त्यालाच गर्जना म्हटलेलं आहे, त्यालाच गर्जना, बुद्धाची गर्जना, सिंह गर्जना म्हटलेलं आहे. तर या गोष्टीवरून भगवान बुद्धाच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते. तर पृथ्वी शांत, हिरवीगार व पाण्याने ओली झालेली पाहून अनुमानाने असे कळते की भरपूर पाऊस पडला असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांना आमोदित प्रमोदित पाहून अनुमानाने असे कळते की बुद्धाच्या धर्ममेघांनी पाऊस पाडला असला पाहिजे. तर बुद्धाचे धर्ममेघ जेव्हा बरसतात तेव्हा मन शांत होत असते, मन शुद्ध होत असते, मन सुगंधित होत असते. सुगंध दरवळतो ना पाणी पडल्यावर, पृथ्वीचा सुगंध सर्वत्र दरवळायला लागतो. एक प्रकारचे शीतलता प्रदान होते, शांतता प्रदान होते, गरमी जी काही आहे ती निघून जात असते आणि एक शांततेचा आणि एक आनंदाचा असं एक वातावरण पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीने जेव्हा धर्ममेघ बरसतात आपल्या मनावर, ज्या वेळेस ते धर्ममेघ बरसतात, त्याचा पाऊस पडतो, तेव्हा आपलं मन सुद्धा आनंदित होते, प्रीतीने भरून जाते, सुखाने भरून जाते, एकाग्रतेने भरून जाते, है ना. आणि तेव्हा त्यावरून आपण हे समजू शकतो की भगवान बुद्धाचा धम्म किती श्रेष्ठ आहे आणि अशा धम्माचा आविष्कार करणारे भगवान बुद्ध खरोखरच होऊन गेलेले आहे याची आपल्याला शाश्वती पटते. पुढे असं म्हटलेलं आहे की चिखल दलदलयुक्त पृथ्वी पाहून अनुमानाने असे कळते की येथून पाण्याचा लोंढा वाहत गेला असला पाहिजे. तर पाणी पडते जेव्हा ढग बरसतात त्यातून पाण्याचे लोंढे वाहत जात असतात, नाले भरत असतात, नद्या भरत असतात आणि आपल्या त्या नाल्यातून लोंढे वाहत जाताना आपण पाहतो आणि त्यावरून आपल्याला हे दिसून पडते की पाणी पडलेलं आहे ना. आणि मग चिखल साचलेलं सुद्धा आपल्याला दिसून पडते. त्याचप्रमाणे विकार रूपी धुळीने, चिखलाने मडलेले लोक पाहून असे अनुमान करता येते की धर्म नदी येथून धर्मसागरामध्ये वाहत गेली असली पाहिजे. धर्म नदी येथून धर्मसागरामध्ये वाहत गेली असली पाहिजे. तर अशा या धर्मरूपी मेघांचा पाऊस जेव्हा लोकांमध्ये पडतो तेव्हा धुळीनं माखलेले, चिखलाने माखलेले लोक आपल्याला दिसून पडतात आणि ते स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असं सुद्धा आपल्याला दिसून पडते. आणि स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेमध्ये असलेले जे लोक आहेत ज्यांनी धम्मनदीचं रूप धारण केलेलं आहे आणि हे धम्मनदीचं रूप धारण केलेले लोक प्रवाहित आहे आणि हे प्रवाहित असलेले लोक कुठे जाऊन मिसळणार आहे तर ते धम्मसागरामध्ये. जसे समुद्रामध्ये नद्या मिसळतात तसे हे लोक सुद्धा धम्म सागरामध्ये वाहत गेली असली पाहिजे. तर त्या दिशेनं त्यांचा प्रवास
सुरू झालेला आहे असं आपल्याला दिसून पडते. किती सुंदर उपमा दिलेली आहे, किती सुंदर उपमा. आपण विकारांनी भरलेला आहोत, चिखलाने माखलेला आहोत, मळ आहे आणि धम्मरूपी पाऊस आपल्यावर पडत आहे. तर आपलं अंग कसं दिसेल? थोडंसं चिखलानं माखलेलं, थोडंसं साफ झालेलं, म्हणजे आपण साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेलो आहोत. म्हणून आपण धम्म नदीचं रूप धारण केलेलं आहे आणि ही धम्म नदी आता धम्मसागरामध्ये जाऊन विलीन होणार आहे, निर्वाणामध्ये जाऊन विलीन होणार आहे की नाही? काय सुंदर उपमा या ठिकाणी आलेली आहे. पुढे म्हटलेलं आहे की पृथ्वीवरील सर्व लोकांना धम्मामृत पान करीत असलेले पाहून, पृथ्वीवरील सर्व लोकांना धम्मामृत, धम्माचं अमृत प्राशन करीत असलेले पाहून अनुमानाने असे कळते की धम्मरूपी अमृताची नदी वाहत असली पाहिजे. आता आपल्या जीवन श्रेष्ठतेकडे चाललेलं आहे. आता आपल्या अंगावरचा मळ हा पूर्णपणे साफ झालेला आहे आणि आता आपण धम्मरूपी अमृत प्राशन करायला लागलेलो आहोत. आणि असं हे धम्मरूपी अमृत प्राशन करणारे लोक प्रवाहाला लागतात, म्हणजे धम्मरूपी अमृताची नदी वाहत. आता ही नदी धम्मरूपी अमृताची नदी झालेली आहे, अधिक शुद्ध झालेली आहे. आणि अधिक शुद्ध ही जी नदी वाहत चाललेली आहे, या नदीला आपण असं म्हणूया की तो आता श्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्याच्या मार्गाला लागलेला आहे. आणि ही अमृताची नदी आता ही वाहत वाहत चाललेली आहे. तर अमृताच्या नदीमध्ये आता विष उरलेलं नाही, म्हणजे अकुशलता उरलेली नाही. हा कुशल विचारांचा प्रवाह, हा कुशल मनोअवस्थांचा प्रवाह, जिथे आता अकुशलता उरलेली नाही, अशी जी काही अवस्था आहे त्या अमृताच्या नदीसारखी आपली अवस्था त्या अवस्थेमध्ये होत असते, है ना? म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? धर्मरूपी अमृताची नदी आता वाहत आहे. ध्यानाच्या माध्यमातून, समाधीच्या माध्यमातून आपल्या चित्ताची शुद्धता, एकाग्रता साधतो आणि त्या चित्ताच्या शुद्धतेमधून, एकाग्रतेमधून आपल्या मनातल्या ज्या काही अकुशल भावना आहेत त्या पूर्णपणे दूर सारल्या जातात. आणि आता आपल्या मनामध्ये जे काही उरते ते फक्त आणि फक्त कुशलता उरते, है ना? असा हा धम्म मार्गाचा प्रवास आपला सुरू झालेला असतो. तर उत्तम प्रकारच्या सुगंधित श्वासामुळे अनुमानाने असे कळते की जेव्हा येथे सुगंधित वारा वाहतो तेव्हा सुगंधित फुलं फुलली असली पाहिजेत, है ना? आपल्या धम्म आचरणाच्या माध्यमातून, शिलाचरणाच्या माध्यमातून आपला सुगंध जो काही आहे तो दाही दिशांना दरवळायला लागतो. आणि आपल्या शिलाचा सुगंध ज्याच्यापर्यंत पोहोचतो त्याला असा भास होतो की इथे जवळपास सुगंधित फुले असली पाहिजे. तर धम्माचरण करणाऱ्या लोकांच्या शिलाचा सुगंध सुद्धा याच पद्धतीनं दरवळत असतो आणि इतरांना त्याचा भास होत असतो की इथे शिलाचरण करणाऱ्या आपल्या आजूबाजूला काही लोक राहतात, याची जाणीव त्यांना होत असते. तर हे महत्व आहे शिलाचरणाचं. त्याचप्रमाणे सर्व जगामध्ये शीलगंध वाहत आहे तेव्हा अनुमानाने कळते की येथे सर्वश्रेष्ठ अनुत्तर बुद्ध होऊन गेलेले आहे, बुद्ध होऊन गेलेले आहे, अरहत होऊन गेलेले आहे, बोधिसत्व होऊन गेलेले आहे, मार्गाला लागलेले भिक्खू होऊन गेलेले आहे, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी अवस्थेला प्राप्त झालेले लोक सुद्धा या ठिकाणी वास्तव्यात आहेत. अशा पद्धतीनं एक प्रकारे एक चांगलं वातावरण त्या नगरीमध्ये निर्माण होत असते. अशा या सुंदर नगरीची या ठिकाणी फार चांगली कल्पना केलेली आहे. अशा प्रकारे शेकडो कारणांनी, हजार कारणांनी, शेकडो हेतूंनी, हजार हेतूंनी, शेकडो तर्काने, हजार तर्काने, शेकडो उपमांनी, हजार उपमांनी बुद्धाचे सामर्थ्य प्रकाशित करता येते. काय सुंदर अशी बाब या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे बघा. तर शेकडोंनी नाही तर हजारोंचे असे हेतू सांगून, हजारो तर्क सांगून, हजारो उपमा देऊन बुद्धाचं जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येते. बुद्ध किती सामर्थ्यवान होते, बुद्ध किती बलवान होते, बुद्ध किती श्रेष्ठ होते, बुद्ध कसे अनुत्तर होते, बुद्ध सम्यक संबुद्ध होते. तर अनेक तर्क देऊन, अनेक उपमा देऊन ना या सगळ्या गोष्टींमधून बुद्धाचं सामर्थ्य आपल्याला प्रकाशित करता येते, बुद्धाचं सामर्थ्य आपल्याला सांगता येते. ज्याप्रमाणे हे राजा हुशार माळी विविध प्रकारच्या फुलांना एकत्र करून
कल्पना करू शकतो आपण की विविध पद्धतीचे फुलं आपण एकत्रित केलेले आहे आणि या विविध फुलांची जे रंगीबेरंगी फुलं आहे, प्रत्येक फुलाचं आपलं एक सौंदर्य आहे. अशा या सुंदर सुंदर फुलांना आपण एकत्रित करतो आणि त्याचा काय बनवतो, गुच्छा बनवतो. तर तो गुच्छा किती मनाला मोहून टाकणारा, आकर्षित करणारा, शांत करणारा है ना. तर अशा या आश्चर्यजनक ढगांनी गुंफून सुंदर माला तयार करावी. तर ही सुंदर माला आपण तयार करतो. त्यामध्ये आपल्याला 4 स्मृती प्रस्थान दिसून पडतात, 4 सम्यक प्रदान दिसून पडतात, आर्य अष्टांगिक मार्ग दिसून पडतो, 4 आर्य सत्य दिसून पडतात, सत्यबोधांग दिसून पडतात. अशा या सुंदर सुंदर फुलांची माला आपण गुंफत असतो है ना. त्याप्रमाणे हे राजा भगवान बुद्धाच्या अनंत गुणांना व अप्रमेय गुणांना विविध प्रकारच्या फुलाप्रमाणे व बुद्ध शासनामध्ये एखाद्या मालाकाराप्रमाणे, मालाकार म्हणजे माळा विणणारा, माळा तयार करणारा, तो आपल्या कल्पकतेनं सुंदर सुंदर माळा तयार करतो. मधात काही वेगळ्या रंगाची फुलं लावतो, त्यानंतर एक वेगळाच गुच्छ बनवतो, त्याच्या खाली आणखी दुसऱ्या रंगाची फुलं लावतो आणि त्या माळेला एक प्रकारे आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो. आपली कल्पकता तो वापरतो, तो गुण आहे त्याच्यामध्ये आणि या गुणाच्या आधारावर तो सुंदर अशी माळ तयार करतो. तर बुद्ध शासनामध्ये सुद्धा एखादा मालाकार जो आहे, माळा बनवणार आहे, तो काय करतो, तर तो मी सद्गुणांची माळ माझ्यापूर्वी होऊन गेलेल्या आचार्याच्या मार्गानेच गुंफत आहे. तर हा असा जो मालाकार आहे तो सद्गुणांची माळ गुंफतो. जे वेगवेगळ्या गुणांची या ठिकाणी चर्चा आतापर्यंत आपण ऐकलेली आहे, त्या वेगवेगळ्या गुणांना तो आत्मसात करून आपल्या कायावाच्या मनाने ही जी काही तो मालाकार आहे तो सुंदरशी माळ गुंफतो. आणि ही माळ कशी गुंफतो, तर आपल्या तथागत बुद्धाने त्यानंतर झालेले जे काही आचार्य आहे, आता विद्यमान असणारे आपले जे काही आचार्य आहे, त्या आचार्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच त्याचा स्वीकार करून, त्याला आत्मसात करून, त्याला पूर्णपणे धारण करून आपण अशा पद्धतीची एक सुंदर माला गुंफत असतो. आणि त्यात मी माझ्या बुद्धी सामर्थ्याने म्हणजे माझ्या आचार्यांनी, माझ्या आदर्शांनी जे सांगितलं ते तर मी आत्मसात करतोच, परंतु मी सुद्धा माझ्या सामर्थ्याने, माझ्या बुद्धी सामर्थ्याने असंख्य कारणांनी, अनुमानांनी बुद्धाचे सामर्थ्य ऐकण्याची आपली इच्छा असेल तर मी प्रकाशित करू शकतो. तर इथे आपल्याला अनेक गुण या ठिकाणी दिसून पडतात. आपलं बुद्धी सामर्थ्य, तर आपली इच्छा, यालाच आपण वीर्य असं म्हणतो है ना. कुशल कर्म करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जी काही निर्माण होते, जी काही प्रकाशित होते, या सगळ्या बाबींमधून एक सुंदर मालाकाराप्रमाणे आपण ह्या विविध फुलांची एक सुंदर अशी माळा आपण बनवत असतो, आहे का नाही. तर अशी माळा आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये बनवता आली पाहिजे. अशा पद्धतीचे अलंकार आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करता आले पाहिजे आणि या अलंकारांचा ना परिधान करून आपल्याला अधिकाधिक सुंदर बनण्याची प्रेरणा आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जागवली पाहिजे. तर या प्रेरणेतूनच आपलं सौंदर्य अधिक फुलणार आहे, अधिक खुलणार आहे. आपल्या जीवनाला एक चांगली गती प्राप्त होणार आहे. आपलं जीवन सार्थकी लागणार आहे आणि आपल्या जीवनाचं जे काही उचित असं ध्येय, एक उच्च पद्धतीचं असं जे काही ध्येय आहे, म्हणजे आपला जो काही विकास आहे तो कनिष्ठ उत्क्रांतीपासून श्रेष्ठ उत्क्रांतीपर्यंत, उच्च उत्क्रांतीपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. आपण इतर प्राणी जसे जगतात तसं जगण्यामध्ये काहीही अर्थ नाही, कारण मनुष्याचं जीवन जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते किती अनमोल आहे ना. दुर्मिळ अशा पद्धतीचं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि अशा या जीवनाच्या प्राप्तीला, ज्याला आपण कनिष्ठ उत्क्रांती म्हणतो, या कनिष्ठ उत्क्रांतीतून आपल्याला उच्च उत्क्रांतीपर्यंत जायचं आहे. आपल्या मनाला उत्क्रांत करायचं आहे आणि या उत्क्रांतीसाठी जे विविध पद्धतीचे रस आहे, जे विविध पद्धतीचे फळं आहे, जे विविध पद्धतीचे फुलं आहे, या सगळ्या गोष्टींना आत्मसात करून आपल्याला एका मालाकाराप्रमाणे सद्गुणांची माळ विणायची आहे, माळ गुंफायची आहे. आणि या पद्धतीने या सद्गुणांची माळ गुंफून आपल्याला म्हणजे आपलं बुद्धी सामर्थ्य वाढवायचं आहे, अनेक गुणांनी युक्त आपल्याला व्हायचं आहे. आणि अशा पद्धतीची इच्छा धारण करून आपण स्वतःला काय करू शकतो, प्रकाशित करू शकतो.
प्रज्ञेचा प्रकाश स्वतःमध्ये उत्पन्न करू शकतो, सम्यक दृष्टी स्वतःमध्ये उत्पन्न करू शकतो. आणि या सम्यक दृष्टीच्या माध्यमातून, प्रकाशाच्या माध्यमातून, प्रज्ञेच्या माध्यमातून आपल्याला निर्वाण प्राप्त करू शकतो. आपण जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊ शकतो. ज्याला आपण एक प्रकारची उच्च अशा पद्धतीची सुखाची अवस्था आहे, त्याला निर्वाण म्हटल्या गेलेलं आहे, ते आपण प्राप्त करू शकतो. त्या अर्थातच या सगळ्या बाबी हळूवारपणे का होईना समजून उपजून आपल्याला करायच्या आहेत. आणि ह्या बाबी जेव्हा आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्या गावाचे रहिवासी, ज्या गावाचं नाव धम्मपूर आहे, त्या गावाचे रहिवासी आपल्याला बनता येतं. आणि त्या त्या गावामध्ये, त्या धम्मनगरीमध्ये जी काही वसवलेली आहे त्या त्या वस्तीचा, त्या नगरीचा आपल्याला सुद्धा एक भाग बनता येतो. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला त्या धम्मनगरीचा भाग बनायचा आहे, त्या धम्मपुराचे आपल्याला रहिवासी व्हायचं आहे. आणि या अनुषंगाने आपण प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की बुद्धाने हे जे काही सांगितलेलं आहे, हळूवारपणे का होईना तर सम्यक दृष्टीचा विकास, प्रज्ञेचा विकास, या सगळ्या विकासातून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला आपण उन्नत करण्याचा प्रयत्न करूया. तर मी अशी आशा करतो की आपण सर्वांनी या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करावा, जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. आपल्या मनाला शुद्ध आणि परिशुद्ध बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. या धम्मनगरीचा आपण सगळ्यांनी भाग व्हावा आणि आपल्या जीवनाला आपण श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी कटिबद्ध व्हावं, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी आपणा सर्वांकडून मी व्यक्त करतो. अर्थातच माझी सुद्धा ही जबाबदारी आहे की मी सुद्धा या पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजे. तर अर्थातच मी सुद्धा त्या पद्धतीचे प्रयत्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, संकल्पबद्ध होऊन प्रयत्न करणार आहे. आपण सुद्धा सर्वांनी या पद्धतीने या सगळ्या बाबी आत्मसात कराव्या. तर या अनुषंगाने ज्या काही बाबी या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत, माझ्या तर्कबुद्धीने जेवढ्या मला पटवून देता आल्या तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.